नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा कार्यक्रम अत्यंत खास ठरणार आहे. कारण आजचा आपला विषय आहे रशियात MBBSची सुवर्ण संधी, ज्याद्वारे आपण रशियातील 105 वर्ष जुन्या वैद्यकीय विद्यापीठाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी असं या विद्यापीठाचं नाव आहे. तिथे प्रवेश कसा मिळवावा, तिथली शिक्षण पद्धती कशी आहे, या सगळ्याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि ती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर क्षितिज मणेरीकर, जे स्वतः कन्सल्टंट ऑन्कोसर्जन आणि ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हे रशियन सरकारचं 105 वर्षांचा वारसा असलेलं विद्यापीठ आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यांचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणारं विद्यापीठ अशी ख्याती या विद्यापीठानं मिळवलेली असून 23 वर्षांपासून भारतातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात आणि यशस्वी होऊन मोठमोठ्या नामांकित रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करतात. सर्व सुसज्ज सुविधा असलेल्या स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी आपल्या मुलांना पाठवणं हे पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलेलं आहे. या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे, अभ्यासक्रम नेमका कसा आहे, याबाबत आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, खरं तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पालक आणि विद्यार्थी प्रामुख्यानं शासकीय विद्यापीठांना प्राधान्य देतात. पण जर तिथे प्रवेश मिळत नसेल तर खाजगी संस्थांचे किंवा विद्यापीठांचे कोणकोणते पर्याय आहेत? सध्याच्या काळात डॉक्टर बनण्याची इच्छा असलेल्या मुलांची संख्या आणि त्याचबरोबर दरवर्षी याच्याकरता वैद्यकीय परीक्षेसाठी जे मुलं बसतात यांची संख्या वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं भारतात ते पण शासकीय कॉलेजमध्ये पूर्ण होऊ शकत नाही, कारण की सीट तेवढ्या नाही आहेत. आणि त्याचबरोबर ज्या मुलांना शासकीय महाविद्यालयात ॲडमिशन मिळत नाहीत पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशनची इच्छा आहे, त्यांची ही इच्छा त्यांचे पालक पूर्ण करू शकत नाहीत, कारण की काही प्रायव्हेट कॉलेजची फी ही जास्त आहे आणि ही फी परवडण्याजोगी नाही. अशा मुलांसाठी नक्कीच परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा एक पर्याय आहे आणि त्याच्यामध्ये रशिया हे एक चांगला ऑप्शन आहे. आपण त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर जिथून माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, हे पूर्णपणे शासकीय कॉलेज आहे आणि साधारणपणे गेल्या 105 वर्षापासून हे कॉलेज आहे. आणि भारताची जी महत्त्वाची आपली NMC म्हणा किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI आहे, त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आहे, या सगळ्यांनी प्रमाणित केलेली अशी ही मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याकडे हा खूप चांगला ऑप्शन आहे की जिकडे ज्या मुलांना भारतामध्ये ॲडमिशन घेता येत नाही आहे अशा मुलांसाठी हा दरवाजा, जे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, 105 वर्ष जुने आहे आणि गेल्या साधारणपणे 23 ते 24 वर्षापासून इकडे कमीत कमी दरवर्षी जास्तीत जास्त मुलं जातात आणि सध्याची संख्यासुद्धा गेल्या आपण प्रत्येक वर्षी बघत राहिलो तर ही संख्या वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा एक खूप चांगला आपल्याकडे ऑप्शन आहे. अगदीच. आपण आता स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबाबत माहिती दिलेली आहे. या युनिव्हर्सिटीचे जे कुलपती आहेत RS कोझलोव सर, त्यांनी सुद्धा आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यांनी नेमकं बोलले, काय संदेश दिला, पाहूया. Ladies and gentlemen, Smolensk State Medical University would like to welcome you as our potential students in beautiful city of Smolensk, Russian Federation. Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920 and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates, and also we would like to announce that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational but also scientific, arts and sports issues. We have students hostels specifically devoted to the needs of our Indian students.
We have highly qualified teachers who are providing all 6 years education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree but also a license for your further studies. Smolensk State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully the very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you soon in Smolensk, and thank you. सर, जर डॉक्टर व्हायचं असेल तर गुणही खूप असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी पैसेही खूप लागतात, खर्च भरपूर होतो. परंतु असे काही विद्यार्थी असतात जे हुशार असतात अभ्यासात, ज्यांना भरपूर गुण मिळतात, पण आर्थिक स्थिती त्यांची थोडी कमकुवत असते. पण तरी आपल्या भारतात विविध शिष्यवृत्ती मिळवून ते डॉक्टर होऊ शकतात. पण जर परदेशाचा विचार केला तर परदेशात जाण्याचाच खर्च भरपूर होतो. तिथे कमी खर्चात शिक्षणाचा विचारही करू शकत नाही. रशियात अशा कोणत्या संधी आहेत का की हुशार मुलं कमी पैशात तिथे शिक्षण घेऊ शकतात? नक्कीच. आपण भारताच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये साधारणपणे शासकीय महाविद्यालयात ज्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्या फिया खूप गडगंज आहेत. ह्याच्याशीच आपण तुलना केली तर डेफिनेटली स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीची जी फी आहे ही साधारणपणे $6,000 म्हणजेच भारताच्या करन्सीमध्ये म्हटलं तर 5 लाखाच्या आसपास असते, जी बहुतांश वेळा पालकांना परवडण्याजोगी असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये बऱ्याच वेळा कॉलेजच्या फिया या 1 वर्ष 2 वर्षांत वाढवण्यात येतात. त्याच्यामुळे पालकांना जे इकॉनॉमिकल आपलं पुढचं भविष्याचं स्ट्रक्चर असतं किंवा तो करायला प्रॉब्लेम होतो. पण स्मॉलेन्समध्ये ही गोष्ट एक चांगली आहे की युनिव्हर्सिटीची जी फी आहे ती तुम्ही ज्या वर्षी घेता ती पुढच्या तुमच्या 6 वर्षाकरता सेम असते. त्याच्यामध्ये कुठला हिडन कॉस्ट नसतो किंवा परत कुठली पैसे भरायला लागतील किंवा फी वाढेल हे नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला पाठवण्यासाठी एक चांगली संधी असते की पुढच्या 6 वर्षाचं जे पण फायनान्शियल आपल्याला सोय करून ठेवायची आहे ती सोय करून ठेवता येते. आणि मुलांचं आणि पालकांचं दोघांचंही जे आपल्या मुलाला डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे जे भारतामध्ये करू शकत नाही ते डेफिनेटली ते अशा ठिकाणी पाठवून करू शकतात. अगदीच. म्हणजे रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून तर 5 लाखांच्या आसपास खर्च येतो असं आपण सांगितलं. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रोसिजर नेमकी काय असते ही प्रक्रिया? रशियामध्ये आपल्याला जर मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर जी प्रोसेस आहे ती अतिशय सोपी प्रोसेस आहे. प्रत्येक मुलांनी 12वीमध्ये PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपमध्ये 50% जास्त मार्क्स आणि ज्या वर्षी त्याला ॲडमिशन घ्यायची आहे त्या वर्षी नीट क्वालिफिकेशन या करणं गरजेचं आहे. आता हे झाल्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी असतात तर आपली कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.sdmu.info या वेबसाईटवरती कुठले डॉक्युमेंट्स लागतात, आपले विषय काय आहेत, कुठल्या वर्षाचं स्ट्रक्चर कसं आहे या सगळ्या माहिती या पूर्ण वेबसाईटवरती दिलेली आहे. त्याचबरोबर इथे मी आवर्जून सांगू इच्छितो की या वेबसाईटवरती कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट जे एजंट नसून डॉक्टर आलोक एरन जे याचे डायरेक्टर आहेत त्यांनी स्थापित केलेली ही कन्सल्टन्सी आहे ज्यांच्या थ्रूच सगळ्या ॲडमिशन स्मॉलेन्समध्ये होतात. त्याच्याबद्दलसुद्धा डिटेल माहिती आहे. आणि सध्या तिथे शिकणारे किंवा शिकून आलेले माझ्यासारखे जे मुलं आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत यांची इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून माहिती करण्याकरता, कारण की वर्ड टू वर्ड पब्लिसिटी, वर्ड टू वर्ड, माउथ टू माउथ सगळी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जी आपल्याला पाहिजे असते ती सगळी माहिती या पालक आणि मुलांच्या तोंडून जे तिथे जाऊ इच्छित आहेत त्या सगळ्यांनाही मिळू शकते. अशा प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या किंवा सिटीमधल्या इन्फॉर्मेशन सेंटरचे माहितीसुद्धा इकडे सगळी डिटेलमध्ये दिलेली आहे.
कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सबाबत आता आपण माहिती दिली, ज्यांच्याद्वारे आपण रशियामध्ये जाऊन वैद्यकीय अभ्यासक्रम शिकू शकतो, मुलं डॉक्टर होऊ शकतात. खरं तर कॉस्मॉस कन्सल्टंट्सचे जे संचालक आहेत, डिरेक्टर आहेत डॉक्टर आलोक एरन, त्यांनी सुद्धा आपल्याला एक संदेश दिलेला आहे. ते नेमके काय म्हणाले आहेत जाणून घेऊया. Dear Indian students and parents, a warm namaste from the Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Aaron. I'm the foreign advisor to the Chancellor of the Smolensk State Medical University, and I'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in English medium. For this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं देख रहा हूँ और अब तक स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 5000 से ज़्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से 3000 से ज़्यादा इंडिया के बच्चे यहाँ से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं. हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहाँ से इंडिया वापस जा रहे हैं, उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है, क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93% का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में. इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए, क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23% से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे हैं. मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को $500 की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं. इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे. इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप मैं अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं. इस समय स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां हैं. हमारी यूनिवर्सिटी में 5 हॉस्टल्स हैं, जिसमें से 3 हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है. हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है, जिसमें इंडियन कुक्स के द्वारा 2 तरह का खाना बनाया जाता है, प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन. हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है. हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज्ड है. ये डिग्री WHO से भी रिकॉग्नाइज्ड है. इंडिया में इंडियन गवर्नमेंट NMC की तरफ से भी ये डिग्री रिकॉग्नाइज्ड है. हमारी यूनिवर्सिटी की डिग्री NMC के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है, इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन. स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं. हमारी यूनिवर्सिटी हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं. हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं या वो स्टूडेंट्स जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं, उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है. सो all Indian students who are willing to join Smolensk State Medical University this year, you are most welcome. Best of luck. डॉक्टर, आपण सांगितलं की रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी साधारण 5 लाखांच्या आसपास खर्च येतो. वैद्यकीय शिक्षणाचा विचार करता हा खर्च त्यामानाने फार कमी आहे असं आपण म्हणालात, पण सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर 5 लाख जास्तच आहेत. आणि आता डॉक्टर आलोक एरन यांनी एका स्कॉलरशिपचा उल्लेख केला. ते म्हणाले की त्यांच्या वडिलांच्या आठवणीत ते शिष्यवृत्ती देतात कॉस्मॉस कन्सल्टंट्सकडून. या शिष्यवृत्तीबाबत आपण काय माहिती द्याल? रशियामध्ये दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये अशा प्रकारची शिष्यवृत्ती भारतीय मुलांकरता नाही आहे. हे एकमेव कॉलेज आहे
स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जिकडे डॉक्टर आलोक एरोन हे त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी स्कॉलरशिप देतात. ही 2 प्रकारची स्कॉलरशिप आहे. एक तर जसं आत्ता डॉक्टर आलोक एरोन यांनी सांगितलं, दरवर्षी प्रत्येक मुलांच्या फीमध्ये काही सवलत दिलेली आहे जी सगळ्या मुलांकरता आहे. आणि दुसरी म्हणजे प्रत्येक वर्षीचे जे टॉपर असतात, म्हणजे एक्सलंट मार्क्सनी जे मुलं पास होतात त्यांना त्यांची त्या वर्षाची जी फी असते तेवढे त्या फी एवढी पूर्ण शिष्यवृत्ती मिळते. सो डेफिनेटली त्या पालकांना, ज्या पालकांची परिस्थिती थोडी आर्थिक परिस्थिती कमी आहे, त्यांच्या मुलांनी जर अभ्यास चांगला केला आणि जर त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली तर डेफिनेटली त्यांना याचा फायदा होतो. आणि या शिष्यवृत्तीच्यामुळे 1 वर्ष 2 वर्ष किंवा पूर्ण 5 वर्षाची सुद्धा फी त्यांची खर्च न करता होऊ शकते. म्हणजे काय नेमका फायदा होतो? किती टक्के फी कमी होते की पूर्ण फी कमीच म्हणजे माफ होते? सो जी त्यांची प्रत्येक वर्षाची फी आहे ती पूर्ण फी माफ होते जर त्याचे मार्क्स एक्सलंट असतील तर. टॉपर जो असतो त्याची पूर्णच्या पूर्ण फी त्या वर्षाची माफ होते. वा, म्हणजे कॉस्मॉस कन्सल्टंट्सकडून डॉक्टर आलोक एरन यांनी सुरू केलेली जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जर आपण सक्षम असाल तर आपण पूर्णपणे मोफत रशियात जाऊन डॉक्टर होऊ शकता. ही खरं तर सुवर्ण संधी आहे डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. डॉक्टर, खरं तर आपल्या मुलाला परदेशात शिकायला पाठवणं म्हणजे आई वडिलांसाठी हा अत्यंत मोठा निर्णय असतो, कारण ते तिथलं वातावरण वेगळं असणार. अर्थात यामागे त्यांची काळजीच असते, पण अशा पालकांची आपण समजूत कशी घालता? बरोबर आहे. ॲक्च्युली कुठल्याही पालकांना आपल्या मुलांना रशियामध्ये पाठवण्याकरता किंवा परदेशात पाठवण्याकरता 3 महत्त्वाचे प्रश्न असतात माझ्या दृष्टीने. पहिला प्रश्न असतो, पाठवतो ती जागा सेफ आहे का? तिथलं एज्युकेशन जे आपल्याला सांगण्यात येते ते पूर्णपणे तसंच आहे का? तर याचं उत्तर मी देतो की मला साधारणपणे आता मी पहिल्या बॅचचा आहे, म्हणजे जेव्हा स्मॉलेन्स्कमध्ये 2002 साली मुलं जायला सुरुवात केली मी त्या बॅचचा आहे. सो तेव्हापासून आजतागत प्रत्येक वर्षी मुलांची संख्या ही वाढतच गेलेली आहे. सो डेफिनेटली काही ना काहीतरी चांगलं असेल म्हणूनच ही माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन नंबर वाढलेले आहेत. जिथे पूर्णपणे शिक्षण हे इंग्लिश मिडियममध्ये होतं 1ल्या वर्षापासून 6व्या वर्षापर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथे मुलगा आपला किंवा मुलगी जात आहे तिथलं ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर कसं आहे, प्रोटेक्शन आहे का, सिक्युरिटी आहे का? तर डेफिनेटली मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की जे पण आपले हॉस्टेल्स आहेत ते पूर्णपणे भारतीय मुलांकरता आणि मुलींकरता बनलेले आहेत. मुलांचं हॉस्टेल वेगळं आहे, मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे. डॉक्टर आलोक एरोन हे वर्षभर तिथेच असतात. याच हॉस्टेलमध्ये त्यांचं स्वतःचं राहण्याची सोय आहे, ज्यांच्यामुळे प्रत्येक मुलीवर त्यांचं स्वतःचं एक डोळा असतो आणि त्याच्यामुळे एक झरक असते की मुलं घाबरून असतात, त्याच्यामुळे त्यांचं अभ्यास पण व्यवस्थित होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट हे या सगळ्या मुलांना अगदी त्यांचा विजा घेऊन देण्यापासून तिथे फ्लाईटनी पहिल्यांदा पोचेपर्यंत आणि पोचल्यानंतर तिथे सेटल करेपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट आणि त्यांची पूर्ण टीम याचा पूर्ण हातभार आहे. त्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी कधीही एकटे होत नाहीत. आणि तिथे गेल्यानंतर शिकत असताना नेमका आपला मुलगा मुलगी कसा शिकत आहे, त्याची अभ्यासामधली प्रगती कशी आहे, ही प्रत्येक पालकांना 6-6 महिन्यांनी कळवण्यात येते, ज्याच्यामुळे त्याला हे पण लक्षात येत असतं की आपला मुलगा आणि मुलगी व्यवस्थित तिथे शिकत आहेत की नाही. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की रशियामधलं आपलं MBBS संपल्यानंतर पुढे काय? तर या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो की एकतर जसं आत्ता डॉक्टर आलोक एरोन यांनी सांगितलं त्याचप्रकारे जी आपल्याला स्क्रीनिंग परीक्षा द्यायची असते भारतात आल्यानंतर, त्या स्क्रीनिंग परीक्षेची तयारीसुद्धा तिथे करून घेण्यात येते. आणि मुलं ज्याच्यामुळे या परीक्षेचा जी परीक्षा आहे ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होतात. आणि या कॉलेजचे, आमच्या कॉलेजची गेल्या 20, 22, 23 वर्षापासून रिझल्ट जे आहेत ते सगळ्यात चांगले आहेत. साधारणपणे 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुलं ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होतात. माझ्या दृष्टीने रशियातला दुसरा कुठल्याही कॉलेजचा हा एवढा चांगला रिझल्ट तरी नक्की नाही आहे. आणि त्याचबरोबर ही जे तिथलं शिक्षण आहे ते इतकं चांगलं आहे की फक्त मर्यादा ही MCIच्या एक्झामबद्दल नाही आहे, तर याच्या पुढचं जे पण शिक्षण असतं म्हणजे मुलं तिथून जर्मनीला म्हणा, USला म्हणा किंवा भारतामध्ये असं, तर मी माझं पुढचं सगळं उच्च शिक्षण भारतात घेतलेलं आहे. सो आज माझ्यासारखे सगळे हे स्मॉलेन्सचे पासआउट ग्रॅज्युएट्स आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून सुपर स्पेशालिटी करून इथे सेटल झालेले आहेत. सो याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कॉलेजचे एज्युकेशन ओव्हरऑल किती चांगलं आहे. सो हे तिन्ही प्रश्न पालकांचे जे डाऊट असू शकतात ते आपण क्लिअर होतात इकडे. म्हणजे केवळ डॉक्टर होण्यासाठीच मार्गदर्शन केलं जात नाही, तर विद्यार्थी रशियात जाऊन डॉक्टर होऊन
ते खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवा करायला जोपर्यंत ते सुरुवात करत नाहीत आणि त्यानंतरही कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि आपल्या या कार्याला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून. आणि डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.